आणि एक नजर टाकूयात मुंबई आणि उपनगरातल्या न्यूज टॉप 9 वर। डोंबिवलीमध्ये आज सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। मुंबई महानगरपालिकेत अभियंत्यांची 1000 पदे रिक्त असताना 800हून अधिक कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी, अभियंत्यांना सर्वेक्षणाच्या कामात न वगळण्याची मागणी। मुंबई महानगरपालिकेचे पार्किंग प्राधिकरण लाल फितीत अडकलं, अंतिम मंजुरीसाठी 1.5 वर्षांपासून पडलं धुळखात। मुंबई महापालिकेचं पार्किंग प्राधिकरण लाल फितीत, अंतिम मंजुरीसाठी अजूनही वेळ बाकीच। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये स्ट्रॉबेरीची आवक वाढली, बाजारात सध्या 30 ते 35 हजार स्ट्रॉबेरीच्या खोक्यांची आवक। महाबळेश्वरसह नाशिकमधील स्ट्रॉबेरी बाजारात दाखल। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती आर्ट फेस्टिवल 2024चं आयोजन, चित्रांच्या दालनाचं आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। येत्या 21 जानेवारीला आंतरराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉनचं आयोजन, मुंबई मॅरेथॉनचं यंदाचं 19वं वर्ष, तर 59,000हून जास्त धावपटू सहभागी होणार। राज्यभरात मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठांमध्ये लगबग, आकर्षक तिळगुळ आणि पतंग विक्रीसाठी बाजारात दाखल। राज्यात गुरुवारी कोरोनाचे 144 नवे रुग्ण, तर मुंबईत 29 रुग्ण। राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 824, तर 169 रुग्ण झाले बरे।